या भिऊ नका तुम्ही, मी आहेत. चला हर्षल, हाय कोणी इथं? ए का काय वरती बरं या या ना, हेच आहे ना. इतकी माणसं आलात का परत? काय माणसानी कार्यक्रम करायचं म्हणलं की डोक्याला ताण आहे गाड्या. काय करावं का नाही माणसानी? ही कोण आहे? कोण आहे म्हणजे? बाप आहे माझा. बाप आणि आहे तुम्ही मग? कोण आहेत पण? नाही नाही, यांना घराबाहेर का काढले? काढलं आता आम्हाला माहिती काय आहे ती. अहो ते माझे सासू आहे ना, सारखी खोकत असते. चार चौघ कुणी आले ना, काही सोलत वगैरे असले कसं वाटतं ते. मग त्यांना घराबाहेर काढून हाकलून देण्याचा. उद्या यांनी कुठं राहायचं? रस्त्याने जर जीव गेला, धडकले, मेले, कोण बघणार? आम्ही म्हणलं ना वृद्धाश्रम मध्ये टाकून देतो. अगं पण जन्म कोणी दिलाय? हिनेच दिलाय ना जन्म. दिलाय त्यांनी जन्म, मला मस्त मान्य आहे. मग ह्यांनी जर तेच विचार केला, दिला असता तुला कचरा कोंडीत टाकून. हा लहानपणी आजारी पडत नव्हते का तुम्ही लोक? पडत होतो माहिती मला. मग परत ह्यांना जर घराबाहेर काढायचं, ह्यांच्या नावावर जर असेल, उद्या ह्यांनी जर प्रॉपर्टी मागितली, गरजच नाही ना तुमची, ते इकून खायला चालू करायला पाहिजे त्यांनी. तुला Property ठेवायला नाही नव्हतं already पाहिजे. नावावर त्यांच्या. हा म्हणूनच हे नाही नाही, तुमच्या आई बापाला जर असंच घराबाहेर काढलं तर तुम्ही काय करणार आहेत? तुझ्या आई बापाला जर घराबाहेर काढलं तू असंच जाशील ना बोंबला तिकडे लगेच भावांना त्यांना बोलायला. पहिली गोष्ट ह्यांना बोलायला नाही पाहिजे, तुला बोलायला पाहिजे. राहिला माझा प्रश्न, हा माझी ओळख करून देतो, मी वकील आहे. हा, आणि ज्यांनी मला सांभाळलंय ते हे बर. अनाथ आश्रमात यांनी सांभाळलं मला. पण ह्यांनी दिलं होतं त्यांना. तुम्ही काय करा, ह्यांना आहे ना 4-8 दिवस तुमच्या घरी ठेवून बघा. 4-8 दिवस नाही, पहिली गोष्ट आम्ही आमच्याकडे ठेवणार आहेत. विषय तुमचा आहे की तुमचा अधिकारच नाही ह्याच्यावरती. ह्यांनी कुलूप ठोकलं ना, तुमची वाट बघायची कुठं असेल ती. नसेल तर पोलीस घेऊन इथं येईन आणि तुम्हाला सांगन सगळं. आणि तुम्हाला पटलं ना तर येत राहा. पहिली गोष्ट यांची सोय काय करायची सांगा आता. तुम्ही ए, ठेवताय ना. ना वकील तुला कळतं का सगळं आपल्या अंगलटी? आम्ही तर ठेवणारच आहेत. आम्ही ठेवायसाठीच आम्हाला तुम्हाला जाब विचारायला आलोय, कारण पूर्ण ते त्यांचं आहे. तुम्ही ऐका की मी काय म्हणतोय, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आई बाबा मी नव्हते घराबाहेर काढाय पाहिजे, चूक झाली माझी. पण त्यांना तर मी लय बरं सांगितलं थोडं. नवसाचा आहे म्हणले, नवसाचा तू नवसाचा नवस कशाला म्हणतात? ताप आला तर तुला सांभाळला असेल. हा, तुला काय काय केलं त्यांनी? काय आमची खरंच भाऊ चूक झाली, पण चूक नाही झाली ते आता उगा माझा डोस पडलाय तुला. डोसाचं नाही काय. मग टाकायची कोर्टात केस टाकू, काय असं नाही, निश्चित होऊन दे सगळं. नका टाकू. गप्तो टाकू दे, हा टाकू ठीक दे. आहे, हिच्यामुळे सगळं झालं. या तुला कळतं काय आहे ती? आई बाप आहेत माझे एवढे बायको दिवस. तुझी ना दापायला ठेव ना. हा, त्यांचे अजून करायसारखे हातपाय ती तपले करून खातेन, पण डायरेक्ट याला पर्याय घराबाहेर काढणं नाही. नाही आई नाना चूक झाली माझी. तुम्ही ना एक काम करू, केस टाकू यांच्यावरती रितशीर. आणि तुम्हाला काय असेल ना, बापाची हिश्श्याची काहीतरी जमीन असेल ना, तुम्ही ही काय चालू करा, काय नाही. आणि बाकीचं सांभाळायला मी आहे. मी नाही मागत तुमच्यातलं काय. नाना, असं करायचं का? मला दिलंय ना देवानी, बायको दिली सोन्यासारखी. हे तुमच्यासारखे आईबाप दिलेत, गरज नाही मला कोणाची. आणि ह्याला फक्त ना हे भावासारखा आहे माझ्या, पण ह्यांची बोलण्याची नियत नाही. नाही काय माहिती आहे का, आतापर्यंत माझा पोरगा आहे म्हणून मी चुका माफ करीत होतो. पण त्याला जर काय वाटत नसेल ना, त्याला पश्चातापच नसेल ना, काय व्हायचंय ते कायद्याने होते. चला नाना तसं नका करू, जाऊन दे, चूक झाली माझी. नाही असं इथून पुढे होणार. हे काय हिच्यामुळे सगळं होतंय नाही म्हणा. नाही नाही, तू तिच्यामुळे होतंय, तिच्यामुळे डगतं. तुला स्वतःची बुद्धी नाही का? 80-100 किलोचा माणूस तुला स्वतःची बुद्धी दिली का नाही? हाय मस्त मला बुद्धी. आणि बायकोचे काय नाव पुढं करतो? पण तुम्हाला- एक काम करू, ह्यांना केसाचं ऐका भानगडी की, करू. ऐका भाऊ काय केस भानगडी नका करू. अहो ते माझा पोटचा गोळा आहे, त्याच्यावर कुठे केस भानगडी करून कोर्ट कचेरी करीत बसता. आहे इथून पुढे मी आधी हिला जापी ना ग. हिच्यामुळे सगळं होतंय. सारखं डोक्याला माझ्या किरकिर. जाऊन द्या आता, नको रडू. काय कुणाला सांगू मी तरी? एवढे जड झालेत का तुम्हाला? तसा विषय नाही, आम्ही काळजी घेतोच आहे की त्यांची. काळजी चालू आहेत, औषधं चालू आहेत, त्यांचं पण औषध पाणी करतो. मग आज ही रस्त्यावर का आली? अहो विषय एवढाच आहे की आजारी येते, मग त्यांना मी म्हणतीये शांत बसा जरा. त्यांना आता जिथं त्यांनी घर उभा केलं, एवढं त्यांची आठवणी तिथं. मी फक्त काही दिवस त्यांना सांभाळतो आणि तुम्ही दोन्हीकडे राहा. तुमची तयारी असेल तर, नाही तर माझ्याकडे कायमची ठेवायला तयारी मी. तसं नाही, आमची तयारी आहे. तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही माझ्याकडे आलेलेत, 8-15 दिवस राहायचं तुम्हाला करमन तिकडं. आणि ह्यांनी तुम्ही जर त्यांना नकोसे जर वाटलं ना, मला जर जाणवलं तर तुम्हाला सोडणार नाही मी. तुम्हीच काय करायचं, कधी अधूनमधून इकडे येत जा. आणि फक्त हिला त्यांना पण बरं कसं वाटतं. आहे, आता बायकोच्या नादाने होतंय, पण आता त्याला त्याची चुकी जर कळाली तर काय. कळाली आहे चूक मला. मला पण माझी चूक कळाली आहे. बरं आता ना नाही करणार मी असं. चला, यांना सांगायचं होतं चला थोडे दिवस. काही दिवस आता आमच्याकडे राहतील ते.
नको ना राहून दे ना. वाटलं तुम्ही आमच्या घरी या, आमचं घर काय तुम्हाला पत्ता लोकेशन सगळं देतो मी. नाही बरं, ठीक आहे पण आजच्या दिवस राहून दे, उद्याच्याला मी त्यांना तिकडे घेऊन येतो. परत असं करू नका तुम्ही. नाही होणार इथून पुढे असं. तुम्ही लहानपणी आजारी पडले का? यांना विचारा एखादा अनाथ आश्रम चालवते ती कसले कसले लहानपणी पोरं आजारी असतात. पडले असताना तुम्ही नशीब आहे तुला, आई बाप आहेत तुला. का नाही तुम्हाला? ज्याला अरे नाहीत पण ना पुढच्या पिढीने काय हे करावं तुम्हाला असं बघून तुम्ही जर आई बापाचं उलट दुखणं आलं त्यांचे म्हणून पाय घराच्या धरायला बाहेर पाहिजे काढलं. तुम्हाला बी तुमचे लेकर झाले विचारणार, जाब विचारणार आहे की तुम्ही काय केलं, तुम्हाला कुठे माझे आजी आजोबा असे वाऱ्या सोडले सांगतात का? सगळं गाव सांगन त्यांना, त्या लेकरांना. नाही इथून पुढे कवाच असं होणार नाही. आजच्या दिवस राहून दे ह्यांना, उद्याच्याला आजच्या दिवस नाही, आज नाही, आज तर तुमचं हीच नाही. तुम्ही आता उगा मी आलोय म्हणून तुम्ही चला माझ्यासोबत, तुला येऊन तुम्ही तिथे भेटा यायचं घरी. आता आम्हाला जाणून देत तुमचं. आई चला थांब की. चला. चला. बघितलं का तुझ्यामुळे हे सगळं झालं, कळलं का? जेव्हा तुझ्या आई बापाला तुझी भाऊजाई घराबाहेर काढेन ना तेव्हा तुला कळेन. मी पण तुझ्या नाचणे नाचायला लागलो या. तुझ्या आई बाप्पा आधी बोलून घे आणि त्यांना म्हणा माझे आई बापा इथं आणून सोडा, तेव्हाच मी तुला माफ करीन, तेव्हा मी तुला बोलणारच नाही.